हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज कशा आहेत? आय होप बरे असतील. बरे राहा गाईज. पाऊस खूप आहे, मी पण बरी आहे. तर गाईज तुम्हाला माहिती आहे का माझ्यासोबत काय झालं? तर मी आता सगळं आवरून आंघोळ वगैरे करून मस्तपैकी म्हटलं आज महादेवाच्या मंदिरात जावं, अशी रेडी झाले बघा. मस्तपैकी गाईज मी रेडी झाले आणि बाहेर बघते काय एवढा मोठा धबधबा धबधबा पाऊस चालू आहे गाईज. टू व्हीलरवर मी कसं जाणार गाईज, है ना? रेनकोट नाही आहे, छत्री पकडून मला चालवता येत नाही, मग कसं जाणार गाईज? बसली घरातच, है ना. मी म्हटलं होतं आज सोमवार मस्तपैकी जावं महादेवाच्या मंदिरात, दर्शन घेऊन यावं मस्त छान. थोडंसं खूप दिवस झालं मी मंदिरात गेले नाही गाईज, है ना. तर जावं म्हटलं, पाऊस खूप आहे गाईज बाहेर. गाईज महादेवाच्या मंदिरात संध्याकाळी जावं वाटतं, कारण की आता तर पाऊस आहे. पाऊस थांबल्यावर मी जाईन, जर नाही पाऊस थांबला तर मग आज जाणार नाही. श्रावण स्टार्ट झालं मग तेव्हापासून मी स्टार्ट करेल मंदिरात जायला. तसं तर मी श्रावण आहे म्हणून जात नाही, मी दर सोमवारी जाते गाईज मंदिरात. तर आज तर खूप मोठा पाऊस आहे, तर मम्मीची पण तब्येत ठीक नाही आहे. तर मी म्हटलं पाऊस नाही आहे, फटाफट मी जाऊन येणार. तर आता पाऊस खूप मोठा चालू झाला आहे, तर ठीक आहे, काही नाही. तर चला आपण नाश्ता करूया गाईज. आणि नाश्ता बघा, तर मम्मीने केलाय, मी नाही केलाय. मला दाखवते काय केलंय. गाईस पावसाने माझं एवढं मोठं चांगलं घर असून पण गळत आहे गाईस, कारण की टेरेसवर खूप पाणी भरतं. तर तेच पाणी माझ्या किचनमध्ये टप 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 पडत आहे गाईस. आणि तुम्हाला दाखवते की कसं माझं घर गळत आहे गाईस. तुम्ही बघा ना, असं घर असूनच गळत आहे घर, तर किती कसं वाटतं आपल्याला, वाईट वाटतं की घर गळत आहे. आणि जे पत्राच्या घरात राहतात त्यांचं घर गळतं, है ना. किती त्यांना वाईट वाटत असेल, है ना, या पावसाचं. पण पाऊस येणं पण गरजेचं आहे गाईज, तर काय करू शकत नाही. माझ्या गावातलं घर पण खूप गळतं. त्याच्यावर आम्ही कौलाचं घर आहे गावात, तर बघितलंच असेल तुम्ही. तर त्याच्यावरती ताडपत्री टाकलेलं आहे आम्ही, म्हणजे पावसात म्हणजे गळावं नाही म्हणून. तर कुछ नहीं कर सकते, बारिश है गाइस, बारिश तो गिरना ही है ना. बारिश गिरेगा तो हमको खाना मिलेगा, है ना. पीक म्हणजे येईल शेतामध्ये ना, शेतकऱ्यांना तर पाऊस हवा आहे. तर है ना. तर चला तुम्हाला दाखवते मी कसं घर गळतं आहे माझं. बघा तुम्हाला दाखवते, चला तुम्ही पहिलं बघा. हे दोन असे फुग्गेसारखे झालेत, हे बघा इथे हे कसं गळत आहे, कारण की वॉटरप्रूफ नाही आहे, मग असं गळत आहे. तुम्ही बघू शकता, बघा गाईस, है ना. आणि आम्ही खाली पातेले लावलेत गाईस, बघू शकता. बघा गाईस, असे दोन पातेले लावलेले आहे, ह्याच्यामध्ये पाणी टपटप पडत असतं. बघितलं गाईस, जे आहे खरं तेच खरं असतं, है ना. तर चला, आणि गाईज मी कशी दिसते मला सांगा, है ना. तर बघू शकता मस्तपैकी. तर चला आपण नाश्ता करून घेऊया. चहा गरम करते, मम्मीने केलाय गाईज. आता आरामात नाश्ता करूया. तर चला मी तुम्हाला दाखवते मम्मीने काय बनवलंय. तर मस्तपैकी असा भात आहे गाईज, मस्त भात आहे. हे भात घेणार आहे मस्त, आणि इकडे आहे चहा मस्तपैकी गरम करायला ठेवलं आहे. तर चला आपण प्लेटमध्ये घालून घेऊया मस्तपैकी आणि खाऊया, ठीक आहे. आणि नंतर फ्राय वांगं करणार आहे, तुम्ही त्याची रेसिपी बघा गाईज, मस्तपैकी आहे. तसं करून खावा तुम्ही पण, ठीक आहे, जसं मी करते गाईज. टेस्ट एक नंबर असणार आहे, ठीक आहे. तर मी करण्याच्या अगोदरच सांगते, कारण की मला माहिती आहे काय बोलतात, मी जेवण छान बनवते गाईज. आता पावसाचा आवाज येतोय मस्त, बाहेर खूप मोठा पाऊस आहे गाईज आज. तर बघा मस्तपैकी चहा आणि मस्तपैकी आपला राईस, है ना, वगरणे अण्णा. मस्तपैकी फोडणीचा भात केलेला आहे, म्हणजे फोडणीचा भात म्हणजे रात्रीचा उरलेला भातालाच फोडणी दिलेला आहे गाईज. तर तेच खात आहे. तर चला या नाश्ता करायला मस्तपैकी तुम्ही. तर गाईज या नाश्ता करायला, तर तुम्हाला पण देते, तुम्ही पण खावा छान मस्तपैकी, है ना. घ्या एक बाईट खाऊन सांगा की कसं झालंय, है ना. तर चला मी पण खाते मस्त. खाली पडलं गाईस, टेस्ट एक नंबर. एक सिप भाताचा, एक बाईट भाताचा, एक सिप चहाचा, असं कोण कोण आहे गाईस, प्लीज कमेंट करून सांगा मला. मी तर असंच खाते. आणि तुम्हाला गाईज मी कधीतरी उपीट केलं ना, मी उपीट कसं खाते तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. आणि कोण कोण तसं खातं मला सांगा, ठीक आहे.
कोणाला आवडत नसेल कोणीची पण बोलू शकतं की उपीट कसं खातात. मी कसं खाते गाईज तुम्हाला दाखवेन मी नक्कीच, है ना. मी तुम्हाला नक्की दाखवलं एक दिवस उपीट केलं ना मी कसं खाते गाईज. आणि मला तसंच आवडतं कारण की मी छोटे असताना माझ्या आजीने शिकवलं तसं खायचं. मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे, तर बाय बाय. मी नाश्ता करते मस्तपैकी. ड्रेस चेंज करणार आहे कारण की कुठं बाहेर जायचं नाही तर मतलब नहीं बनता है अच्छा ड्रेस पहन के घर पे बैठो. तर गाईज मी वांग्याची भाजी बनवणार होती बरोबर ना, बैगन फ्राय बनवणार होते तर मम्मी बोलली नको बनवू, आता सध्या शापूची भाजी आणि चपाती खाऊया आपण, तर ते नंतर बनवूया किंवा संध्याकाळी बनवूया, है ना. तर मी बोलले होते की मी वांगी फ्राय करणार आहे ना, ते मोठे मोठे वांगे असतात, तर मी केलेली नाही आहे गाईज. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेलच. तर ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा माझं चॅनल, ठीक आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. बाय बाय.